आणि ते जेव्हा शांतामाईच्या अधिष्ठानावर वांदू छेदला त्यांनी 200 पुस्तकं आणली होती, पण थोडी भिजलेली होती, तरी ती आम्ही सगळ्यांनी खरेदी केली। त्याची किंमत होती फक्त 12 रुपये किंमत होती। आणि त्याच्यानंतर आता स्वामी हंसानंद हे आनंद संप्रदायाचे प्रवर्तक आहेत आणि आनंदवन हे क्षेत्र नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे। एकदा त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते टिटवाल्याला आले होते। त्यावेळेला जगदीशला मी बोलावलं। जगदीश आणि मी आम्ही दोघे त्या महाराजांना म्हणजे हंसानंद स्वामींना भेटायला गेलो। त्यावेळेला आम्ही मला वाटते 20 पुस्तकं आम्ही त्यांच्याकडून तेव्हा खरेदी केली। त्या पुस्तकाची किंमत होती 120 रुपये, ज्याची किंमत 12 रुपये होती त्याची किंमत आता किती आहे 120 रुपये। तरी आम्ही 20 पुस्तकं खरेदी केली। ज्या कोणाला पाहिजे त्यांना काही विकत दिली, काही आमच्याकडे अद्याप आहेत। असं आहे म्हणजे थोडक्यात की अशी माईचे 2 गाथा निर्माण झालेले आहेत। हंसानंद स्वामीने माईचं चरित्र 82 अभंगातून वर्णन केलेलं आहे। मालिकेचा आपण विचार केला तर ही अनादि हंस मालिका आहे। ओम नमो जी हंसा हंस रूपेण जगदीशा तू तो परमहंसा तू तो परमहंसा परिपूर्ण। म्हणजे ओम नमोजी हंस हा हंस रूपेण परमपरेशा परिपूर्ण। म्हणजे या ठिकाणी आणि नाथ महाराज सांगतात की परमपरेशा परिपूर्ण म्हणजे आपले जनार्दन स्वामींच्या बाबतीत ही ओवी आहे। ओम नमोजी हंस हा हंस रूपेण जगदीशा तो तू परमहंसा परम रूपेण परेशा। म्हणजे सद्गुरूला संबोधतात नाथ महाराज की तू परमेश जगदीशापेक्षाही तू मोठा आहे। जनार्दन स्वामींना ते संबोधतात आणि अशी ही हंस मालिका अगदी अनादी कालापासून हंसाने ब्रह्माला बोध केला, ब्रह्माने आत्रीला बोध केला, आत्रीने दत्त महाराजांना बोध केला। दत्त महाराज जेव्हा त्या अधिकार पदावर होते त्यावेळेला नारायण महाराज जालवणकर त्यांनी गिरनार पर्वतावर 14 दिवस एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली। 15व्या दिवशी दत्त महाराज त्यांना प्रत्यक्ष त्यांनी दर्शन दिलं। कोणाला? नारायण महाराज जालवणकरांना। नारायण महाराज जालवणकरांच्या नंतर लक्ष्मण महाराजांनंतर बलभीम महाराज ते साड्याचे होते। बस बलभीम महाराज हे साडे गावचे आणि त्याच गावामध्ये सकाळानंद स्वामी सुद्धा साडे गावचे आणि साडे गावच्या काही अंतरावर निंभोरे गाव आहे। आणि हे सकाळानंद स्वामी जेव्हा निंभोऱ्याला यायचे आणि निंभोऱ्याला तिथे वामन दादा आणि गणपत दादा अशी एक जोडी होती आणि ते सकाळानंद स्वामींचे शिष्य होते। आणि आता शांतामाईच्या बाबतीत सांगायचं झालं तर बालपणी लग्न झाले असे तिचं जे लग्न होतं ते अगदी बालपणात झालं होतं आणि पती बाळू साळुंखे नाम त्याचे। तिचा जो पती होता तो बाळू साळुंखे असं त्याचं नाव होतं आणि बाळू साळुंखे बरोबर हे आमच्या शांतामाईचा विवाह सोहळा पार पडला। आणि विवाह सोहळा पार पडल्यानंतर जात कोळी याची पाणी वहावे बरं का। म्हणजे आदिवासी जमातीत जन्माला आलेल्या आदिशक्ती शांतामाई जात कोळी याची पाणी वहावे आणि घरोघरी वाटावे घागरीने। पाणी आणायचे आणि घरोघरी घागरीने ते पाणी वाटप करायची असा व्यवसाय शांतामाईचा होता थोडक्यात सांगायचं म्हणजे। आणि हा व्यवसाय करत असताना त्यांना ज्या भाकरी मिळायच्या तेव्हा पैसे वगैरे मिळत नव्हते, भाकरी मिळायच्या त्या भाकरी बाजरीच्या असायच्या। मग प्रमाणापेक्षा जास्त भाकरी मिळायच्या, मग ती त्या भाकरी वाळवायची आणि पोत्यात भरून ठेवायची। त्या भाकरी वाळवून काय करायची पोत्यात भरून ठेवायची। आणि जेव्हा पंढरीची वारी आली की बोधले बाबांची दिंडी तिथून यायची आणि बोधले बाबांची दिंडी आल्यानंतर ती भाकरींची पोती बाहेर काढायची बरं का। आणि बेसन करायचं आणि मला वाटतं महिनाभराच्या किंवा 2 महिनाभराच्या ती